नमस्कार मंडळी, मी रमेश वारगडे मुरबाडकर. आज आमचा 44वा दिवस आहे. 44वा दिवस आहे. अशा जंगलामध्ये आहेत तर इथं काय खरा नाही. इथं घाबरून पण मरल एकला माणूस. असं जंगल आहे, पण मैया साता आहे, काय टेन्शन नाही. आणि पाठ मी बॅग उचलताना माझी कमरला चमक भरली होती. तर बोललो काय खरं नाही. गावाला असतो तर मला 4 लोक उचलून यायला लागली असती, पण हे लोक आहेत सातवालं. ही मंडळी जोडली आहे. ही झाडी काय डोंगर, पण हे गुवाहाटीचे नसून हे आमच्या नर्मदे मैयाची परिक्रमा आहे. नर्मदे हर हर महादेव. या जंगलामध्ये चांगल्या माणसाची हवा टाईट होते ना. असं एक तर अशी एक कृपा आहे मैयाची. मैया पाठीमध्ये बॅगमध्ये आहे, त्याच्यामुळं मी चालताव, नाही तर काय खरं नाही. मी पाहता पुढे पिंपरी गाव आहे. पिंपरी हे डॉक्टर आहे, इंजेक्शन मारतो 1-2. ते काय खरं नाही. पाठीच मी समजलो. हा थोडं घेतो 5-10 मिनिटं. बॅग उचलता वेळेस चमक भरली. बोलू काय खरं नाही माझं आज. पण मयाच्या कृपेने मी 10-12 किलोमीटर तरी चाललो ना, 12-13. आता 15 किलोमीटर होईल आमचं तिथपर्यंत, पिपरीपर्यंत. नंतर दुपारून आम्ही 8-10 किलोमीटर असली व्यवस्था तब्येत बरी तर जाऊ. पण बघू शक्यतो मैया देईलच बुद्धी. कारण पाठीवरती मैया आहे म्हणजे काही टेन्शन नाही. त्याच्या मैयाच्या आधाराला चाललेले आहेत आपण. आहे बघा हा जंगल, काय खरं नाही इथं ना. आम्ही 4च लोक आहेत. एक बाबा आत्ता भेटला सकाळी आम्हाला. तिकडे UP बिहारचं आहे. हां, तेही भटकले होते. त्यांचेही सुद्धा जोडीदार पाठीमागे राहिलेत, ते बेदार झालेत. नर्मदे हा. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.